तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये जे येणारे समोर क्वेश्चन्स असतील ते येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाला जबाबदार असतात? पंतप्रधान ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या सभागृहास जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, लोकसभा या सभागृहाला पंतप्रधान ही व्यक्ती जबाबदार असते। पुढचा प्रश्न, सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे ते सांगायचं आहे। सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कैलास पर्वत या ठिकाणाहून जे आहे सतलज नदीचा उगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकड्या खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम करतात ते सांगायचं आहे। ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणाहून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कावेरी नदीचा जो उगम आहे ब्रह्मगिरी टेकड्यापासून झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे, चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो ते सांगायचं आहे मित्रांनो। चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रावी नदीचा जो उगम आहे चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणाहून झालेला आहे। पुढचा प्रश्न, कुसूर घाट हा खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान लागतो ते सांगायचं आहे। कुसूर घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पुणे पनवेल या दोन ठिकाणादरम्यान किंवा शहरादरम्यान कुसूर घाट हा लागत असतो। पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे, बावडा घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान येतो ते सांगायचं आहे। बावडा हा प्रसिद्ध घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कोल्हापूर ते खारेपाटण या दोन ठिकाणादरम्यान बावडा घाट हा लागत असतो। पुढचा प्रश्न, लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठेवण्यात आली आहे ते सांगायचं आहे। लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही एकूण किती असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 552 एवढीचे आहे लोकसभेची जास्तीत जास्त संख्या असू शकते। पुढचा प्रश्न, आणीबाणी घोषित केल्याने त्याला कोणत्या सभागृहाची मान्यता हवी असते ते सांगायचं आहे। आणीबाणी घोषित केल्यानंतर त्यास खालीलपैकी कोणत्या सभागृहाची मान्यता हवी असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, राज्यसभा सभागृहाची आणीबाणी घोषित केल्या कारणास्तव त्यांची मान्यता हवी असते। पुढचा प्रश्न पाहूया, 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशपत्र कोणी मांडले होते ते सांगायचं आहे मित्रांनो। 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा मांडण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, पंडित नेहरू यांच्याद्वारा जे आहे 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशपत्रिका मांडण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, बंग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे? बंग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, भगतसिंग या क्रांतिकाराचा बंग या ठिकाणी जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न, विद्यावती हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या आईचे नाव होते ते सांगायचं आहे। विद्यावती हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या किंवा क्रांतिकाराच्या आईचे नाव होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती असे ठेवण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे, खाम या नदीकाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा स्थित आहे किंवा वसलेला आहे ते सांगायचं आहे। खाम या नदीकाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, औरंगाबाद हा जो जिल्हा आहे खाम नदीकाठी बसलेला आहे। पुढचा प्रश्न, 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, केरळ हे जे राज्य आहे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे। पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात येत असते? केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जिल्हा अधिकारी यांची जी निवड आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केली जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी राज्यघटनेचा सरनामामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कशाचा करण्यात आलेला आहे? राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कोणाचा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, न्यायाचा जो प्रथम उल्लेख आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील, अमेरिका या देशाकडून राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग घेण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न,
बॉक्साईटपासून खालीलपैकी कोणता धातू मिळवला जात असतो ते सांगायचं आहे. बॉक्साईटपासून खालीलपैकी कोणता धातू मिळवण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे बॉक्साईटपासून मिळवण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. सल्फ्युरिक ॲसिडला खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात असते. सल्फ्युरिक ॲसिडला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. रसायनाचा राजा या नावाने जे देखील आहे सल्फ्युरिक ॲसिडला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न लाल रक्तपेशीतील हेमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिजापासून होत असते ते सांगायचं आहे. लाल रक्तपेशीतील हेमोग्लोबिनची निर्मिती ही कोणत्या खनिजामार्फत होत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. लोह या खनिजामार्फत लाल रक्तपेशींमधील हेमोग्लोबिनची निर्मिती होत असते. पुढचा प्रश्न नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग दान केला जात असतो. नेत्रदान करते वेळेस नेत्राचा खालीलपैकी कोणता भाग दान करण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करते वेळेस दान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाद्वारा सुरू करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ ही कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शाहू महाराज यांनी जे आहे कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी गुळाची बाजारपेठ स्थापन केली होती ते सांगायचं आहे. शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी गुळाची बाजारपेठ स्थापन केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1895 या वर्षी जे आहे शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतातील पंजाब या राज्यामध्ये पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या स्थित आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित करण्यात आलेले आहे. भारतातील सर्वात पहिले महिला विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी जे आहे भारतातील सर्वात पहिले महिला विद्यापीठ स्थापन झालेले आहे. पुढचा प्रश्न भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. भारतात बनलेला सर्वात पहिला भारतीय चित्रपट खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे भारतात निर्माण झालेला भारतीय चित्रपट आहे. पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या भागामध्ये मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते ते सांगायचं आहे. भारतामध्ये कोणत्या भागामध्ये मे महिन्यात सर्वात जास्त तापमान असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वायव्य भागामध्ये भारतातील वायव्य भागामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान असते. पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे खालीलपैकी कशास संबोधले जात असते. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा जे आहे शेती व्यवस्थेस संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोणती आहे. डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मिताली राज ही एक अशी महिला क्रिकेटपटू आहे ज्यांनी डबल शतक हे झळकवलेले होते. पुढचा प्रश्न राष्ट्रीय ध्वजाचा सगळ्यात खालचा रंग कोणता असतो ते सांगायचं आहे. राष्ट्रीय ध्वजामध्ये सर्वात खालचा रंग हा कोणता असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. हिरवा रंग जो आहे राष्ट्रध्वजामध्ये सर्वात खाली असतो. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो ते सांगायचं आहे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग हा काय सूचित करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय राष्ट्रध्वजामधील पांढरा रंग जो आहे शांतता आणि सत्य सूचित करत असतो. पुढचा प्रश्न समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणारी स्त्री असे खालीलपैकी कोणत्या स्त्री संबोधले जात असते. संपूर्ण समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणारी स्त्री असे खालीलपैकी कोणत्या स्त्रीस संबोधले जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांना जे आहे संपूर्ण स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणारी स्त्री असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जात असतो. क्रीडा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. सरस्वती हा प्रसिद्ध सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा सन्मान एकच देण्यात येत असतो.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, इकडे तर नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला हे सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.